नमस्कार. आपल्यांना YouTube चॅनलवर आपणा सर्वांचं स्वागत. काल बदलापूर आणि आसपासच्या परिसरातील जनतेचा उद्रेक झाला. त्याला कारण होतं 2 अवघ्या 4 वर्षांच्या बालिकांवर एका नराधाम शाळेतील कंत्राटी सफाई कामगार अक्षय शिंदेने केलेल्या अत्याचाराच्या विरोधात हा संताप व्यक्त होत होता. संपूर्ण बदलापूर बंद, त्यानंतर जमावानं शाळेत घुसून शाळेची केलेली तोडफोड केली आणि रेल्वे मार्गाच्या पटरीवर उतरत तब्बल 8 तासाच्या वर रेल्वे वाहतूक ही ठप्प करून ठेवली. हा जमलेला जमाव कोणाच्या नेतृत्वाखाली नव्हता किंवा त्यांना कोणी नेताही नव्हता. त्यामुळं सगळे उत्स्फूर्तपणे एवढ्या लहान त्यात तो 23-24 वर्षाचा नराधमानं केलेल्या अत्याचारानं त्यांच्या मनात निर्माण झालेली चीड, संताप यातून हे सर्व घडलं, म्हणजे हा प्रकार झाला. तसं आदर्श विद्यालय ही बदलापूर शहरातील नामांकित अशी शाळा. त्या शाळेचा नावलौकिक असल्यामुळे उच्च पदस्थापासून ते अगदी मध्यमवर्गीयापर्यंतची मुलं मुली या शाळेत शिक्षण घेत असतात. या शाळेनं 1 ऑगस्ट 2024 रोजी एका आउटसोर्स करणाऱ्या कंपनीकडून सफाई कामगारांची भरती केली. त्यात 23 वर्षाचा अक्षय शिंदे हाही होता. हा अक्षय शिंदेची माहिती जाणून घेणं शाळेचंही कर्तव्य होतं आणि ज्या कंत्राटदाराने त्याची नेमणूक केली त्याचंही होतं. पण त्यांनी तसं काय केलं? विकृत मानसिकता असलेल्या अक्षय शिंदेला त्या शाळेत मग कंत्राटी पद्धतीनं तो सफाई कामगार म्हणून राहिला. त्यानं 12 ऑगस्ट आणि 13 ऑगस्ट सलग 2 दिवस शिशु वर्गात शिकणाऱ्या त्या 2 लहानग्या मुलींवर अत्याचार. त्या मुलींनी तिथं आरडाओरड केला असेल, पण कोणाचं त्याकडे लक्ष गेलं नसावं. त्या मुली जेव्हा घरी गेल्या तेव्हा एक मुलगी तर आपलं दुखतंय आणि आपल्याला शाळेतच जायचं नाही म्हणून गेली 3-4 दिवस शाळेतच जात नव्हती. दुसऱ्या मुलीने आपल्या आईला आपणाला काय होतंय, कुणामुळे होतंय हे सर्व सांगितलं. आणि मग त्या 2 पालकात ज्यावेळेस भ्रमणध्वनीवर संवाद झाला त्यावेळेस मग त्या प्रकाराविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्याचं त्यांनी मनात ठरवलं. यासाठी मग त्यांनी पोलीस स्थानक गाठलं. त्यांची तक्रार त्यावेळी तिथे विशेष म्हणजे ज्या पोलीस ठाण्यात त्या तक्रार देण्यासाठी गेल्या होत्या तेथील पोलीस ठाण्याच्या ज्या मुख्य होत्या त्याही एक महिला शैलजा शितोळे नावाच्या पोलीस निरीक्षक होत्या. पण त्यांनीही त्या लहानग्या मुलींवरच्या अत्याचाराविरुद्ध तक्रार तात्काळ घेतली नाही. त्यानंतर मनसेच्या बदलापूर शहराध्यक्ष मनसेच्या नेत्या असलेल्या संगीता चेनवनकर आणि इतर सामाजिक काम करणारे मंडळी एकत्र येत मग त्या दोन्ही मुली आणि पालकांना घेऊन परत पोलीस ठाणं गाठलं. तरीही पोलीस तक्रार लवकर घेत नव्हते. जवळपास 11 तास त्या मुलींच्या पालकांना तर पोलीस ठाण्यातच उभं राहून कधी पोलीस तक्रार दाखल करून घेतात याची वाट पाहत बसावी लागली. म्हणजे ही शासकीय यंत्रणाही
कशी गेंड्याच्या कातडीची आहे याचा अनुभव त्या मुलींच्या पालकांना त्या 14-15 तारखेला आला. चंदवनकर आणि इतरांनी मग केलेल्या मागणीमुळं आणि तिथंच ठिय्या मांडल्यामुळं शेवटी या पालकांची तक्रार दाखल करून घेण्यात आली. पॉक्सो अंतर्गत मग त्या नराधमाविरोधात FIR दाखल करण्यात आला आणि त्याला परवा अटक पण करण्यात आली. या अटक केलेल्या अक्षय शिंदेला आमच्या ताब्यात द्या, त्याला लागलीच त्याच फाशी द्या आदी मागण्या करत मग बदलापूर आणि आसपासच्या परिसरातील लोक एकत्र आले. त्यांनी अशा घोषणा देत हे मागणी करत बदलापूर बंद केलं आणि रेल्वे मार्ग पण बंद केला. यावर मग मंत्री गिरीश महाजन पण बदलापुरात दाखल झाले. त्यांनी रेल्वे पटरीवर उतरलेल्या आंदोलकांना आंदोलन मागे घेण्याची विनंती केली, पण तरीही कुणी ऐकण्यास तयार नव्हतं. शेवटी सायंकाळी 6 वाजता पोलिसांनी या आंदोलकांवर लाठीमार आणि अश्रुधुराचे नळकांडी फोडून दूर केला आणि त्यानंतर मग जमाव पांगण्यास प्रारंभ झाला. हे असं का घडलं, का घडतं? महाराष्ट्रात अधूनमधूनही असं चालूच असतं, देशात पण असं होतं. दिल्लीचं निर्भया प्रकरण असो किंवा परवा कलकत्त्यात शिकाऊ डॉक्टरवर कार हॉस्पिटल आणि कॉलेजच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या याच्यात घडलेला प्रकार असो, हे मानव जमातीत हिंस्त्र श्वापदाची संख्या वाढत चालल्याचं लक्षण मानावं लागलं. ह्या विकृती असलेली माणसं कामावर का ठेवायची? कामावर कुठलाही हे ठेवताना त्याची संपूर्ण चौकशी, त्याचं वैद्यकीय अहवाल का पाहायचा नाही, हे प्रश्न यामुळे निर्माण झाले आहे. आणि याकडे कोण लक्ष देणार? संबंधित संस्था, त्या संबंधित संस्थेनं ज्या कॉन्ट्रॅक्टरला मनुष्यबळ पुरवण्याचं कॉन्ट्रॅक्ट दिलंय त्यांनी यात लक्ष घालणं गरजेचं असतं. आता हे सगळं घडल्यानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, एक कॉन्स्टेबल यांना निलंबित केलं आहे. तर आदर्श विद्यालयाने मुख्याध्यापिका, वर्ग शिक्षिका आणि तिथं मुलींसाठी नेमलेल्या महिला चपराशी यांनाही निलंबित केलं आहे. पण निलंबनामुळं त्या मुलींना झालेले हाल, त्या मुलींच्या पालकांनी सोसलेले कष्ट हे काही कमी होणार नाही. यासाठी प्रत्येक घटकात आपली जबाबदारी ओळखून आपल्या हातून किंवा आपल्या संस्थेच्या याच्यातून काही वेगळं घडू नये याची काळजी घेणं तेवढंच गरजेचं आहे. नाहीतर मग रे माझ्या मागल्यासारखंच होईल. अशा घटना का घडतात आणि का नाही याच्यावर काल एका वृत्तवाहिनीनं राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, त्याचबरोबर मनसेच्या नेत्या सुनीता चेंदवनकर आणि महिला आयोगाच्या माजी सदस्य असलेल्या आशा, या तिघींना बोलतं केलं. तेव्हा महिला आयोगाच्या माजी सदस्य असलेल्या आशांनी जो एक प्रसंग त्या चर्चेत सांगितला, तोही आपल्या परिसर म्हणजे धाराशिव जिल्हा आणि लातूर ह्याला हादरवणारा असाच म्हणावा लागेल. कारण धाराशिव जिल्ह्यात साधारण 4-5 वर्षापूर्वी अशीच एक घटना घडली. 5 ते 7 वर्षाच्या आसपास वय असणाऱ्या त्या मुलीवर एका नराधमानं अत्याचार केले. मग त्या नराधमाचं असलेलं त्याच्या कुटुंबाचं आणि इतरांचं असलेलं वलय हे पाहून मग त्याची वैद्यकीय तपासणी लातूरच्या
रुग्णालयात करण्याचा तत्कालीन तपास यंत्रणेने निर्णय घेतला आणि मुलीला लातूरला पाठवण्याचं त्यांचं केलं. पण धाराशिव जिल्ह्यात त्यावेळी अशी यंत्रणा उपलब्ध नव्हती का? का त्या मुलीची वैद्यकीय तपासणी धाराशिव त्यावेळेस असलेलं सिव्हिल हॉस्पिटल म्हणा, इतर प्राथमिक आरोग्य केंद्र, जिल्ह्यातील आरोग्य उपजिल्हा रुग्णालय यात होत नव्हतं का? पण त्या नराधामाला वाचवण्यासाठी म्हणून लातूरला वैद्यकीय तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता आणि त्याला कारण तसं होतं. तो जो जिल्ह्यातला नराधाम होता त्याची मावशी किंवा त्याची जवळची नातेवाईक लातूरच्या रुग्णालयात स्त्री रोग तज्ञ होती आणि ती त्या मुलीची वैद्यकीय तपासणी करून मग अहवाल काय देणार होती, तर आपला जो दिवट्या नराधाम आहे त्याला वाचवण्याचाच प्रयत्न करतो. अशा ज्या घटना घडतात त्यात एकतर तक्रार घेण्यात होणारा विलंब, त्यानंतर येणारे विविध दबावाचे फोन, त्यामुळं ते आरोपी मग तात्पुरतं तुरुंग म्हणजे पोलीस कस्टडी वगैरे झाल्यानंतर पुढं निर्दोष पण सुटत असतात आणि हे असं घडतं. त्यामुळं त्यांचा आत्मविश्वास दुणावतो आणि परत ते तसंच करण्याचं हे होतात. त्यामुळं याच्यात जरा वेगळा विचार होणं गरजेचं आहे. त्या अशा कृत्य करणाऱ्यांना लागलीच योग्य म्हणजे त्यांनी परत त्या मार्गाला जाऊ नये अशी शिक्षा झाली पाहिजे आणि त्यांना शिक्षा झाली तर पुढची असं करणारे धजावणार नाही, हेही तेवढंच खरं आहे. आता आपली न्यायालयीन यंत्रणा कशी संथ गतीनं चालते याचं उदाहरण झालं. अजमेरमध्ये 32 वर्षापूर्वी जवळपास 100 मुलींना ब्लॅकमेल आणि त्यांच्यावर अत्याचार करणाऱ्या टोळीतील 4 का 5 जणांना काल न्यायालयानं जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे आणि हेही कारण अशा हिंस्र स्वापदांसाठी त्यांच्या फायदेशीर ठरत असल्याचं चित्र आहे. तुर्तास एवढंच. धन्यवाद.